आर.टी. प्रवेश 2026-27 तर आर.टी. प्रवेशमध्ये चौथ्या यादीमध्ये जे पालक आहेत त्यांनी आपले सर्व डॉक्युमेंट हे व्हेरिफिकेशन करता दिलेले आहेत। उद्या 3/7/2026 आहे, म्हणजे फक्त एक दिवस उरलेला आहे। तर बऱ्याच पालकांना प्रश्न पडला आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता देऊन बरेचसे दिवस झाले, आमचा प्रवेश निश्चित झाला का आणि आमच्या पाल्यास ॲडमिशन मिळाले का। तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपण जरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला दिले असले तरी आपला प्रवेश निश्चित झाला का, फक्त एकच मिनिटामध्ये बघायचं आहे। ज्याच्याकरता आपण पालक वर्गांनो RTIच्या डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि इथे एक ॲप्लिकेशन वाईज डिटेल अर्जाची स्थिती या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे। इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे। इथे मी एक ॲप्लिकेशन नंबर टाकून घेतो आणि इथे गो म्हणायचं आहे। इथे गो म्हटल्यानंतर आपण इथे बघू शकत आहात की इथे ॲडमिटेड आलेले आहे। जर पालकवर्गांनो आपला ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर इथे ॲडमिटेड आले तर आपल्या पाल्याचे ॲडमिशन हे झालेले आहे। लॉटरी लागणे हा वेगळा विषय आहे। लॉटरी लागली म्हणजे आपणास सीट ती ॲलोकेट झाली, मात्र ती ॲलोकेट झालेली सीट कधी कन्फर्म होईल, जेव्हा आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि सर्व डॉक्युमेंट बरोबर असतील तर ती आपली सीट कन्फर्म होईल, म्हणजे ॲडमिट होईल, म्हणजे ॲडमिटेड असे स्टेटस येणे गरजेचे आहे। तर जेव्हा आपण आता उद्यापर्यंत लास्ट दिवस आहे, चौथ्या यादीतील सर्व पालकांनी हे स्टेटस चेक करायचे आहे, कारण सर्व्हरच थोडासा बिझी असल्यामुळे आपणास SMS येण्यास उशीर होण्याची शक्यता आहे। आपण SMSची वाट न बघता अशा प्रकारे हे स्टेटस चेक करायचं आहे। इथे आपला ॲप्लिकेशन नंबर दिसून जाईल, इथे आपले स्कूल दिसून जाईल, आपणास कोणते स्कूल मिळाले आहे ते, इथे अलोकेटेड यस येणे गरजेचे आहे आणि इथे ॲडमिटेड येणे गरजेचे आहे। असे स्टेटस आल्यानंतर आपण हे ॲडमिट कार्ड प्रिंट काढून पुढील प्रोसेसही करायची आहे। तर पालकवर्गांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघितले की आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले का नाही हे आपण आपल्या अर्जाची स्थिती या टॅबवर जाऊन आपल्याला मिळालेली सीट ॲडमिट झाली आहे का हे अशा प्रकारे फक्त एकच मिनिटामध्ये चेक करायचं आहे। पालकवर्गांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।